समीरजी, अशी काय परिस्थिती आली की 9 प्रकारचा हा एक 9 कलमी कार्यक्रम देशाला द्यावा लागतोय? का पंतप्रधानांनी आज अशा प्रकारचं आवाहन केलं? काय परिस्थिती देशात निर्माण झालेली आहे म्हणून अशा प्रकारचं आवाहन करावं लागले? हा विलासजी, पहिले तर असं आहे की ही जी परिस्थिती संकटाची आहे ती काही भारताने निर्माण केलेली नाहीये. ही जागतिक परिस्थिती जी झाली आहे ती इराण आणि अमेरिका इस्रायल जे युद्ध चालू आहे त्याच्यामुळे झाली आहे. आज 2 दिवसापूर्वी तुम्ही पाहाल तर अमेरिका आणि इराणमध्ये जे सीज फायरचं प्रपोजल सुरू होतं ते त्यांनी फेटाळलेलं आहे. आज मला सांगा, देशाची परिस्थिती, आपली अर्थव्यवस्था सगळी सुरळीत सुरू असताना पंतप्रधान मोदींनी जे आवाहन केलंय त्याच्यात 2 मुद्दे मी तुम्हाला सांगू इच्छितो. एक तर असा आहे आर्थिक मुद्दा. आज तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे की भारताचं जे टोटल इम्पोर्ट्स मागच्या वर्षी 2026 मध्ये होतं ते होतं $775 बिलियन. त्याच्यापैकी $135 बिलियन हे क्रूड ऑइल होतं, $72 बिलियन सोनं होतं, बाकी खाद्यतेल आणि फर्टिलायझर पण होतं. हे 4 मिळून जवळपास 31% आपलं इम्पोर्ट होतं. आता मला सांगायचं की करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे आपण जेवढं इम्पोर्ट करतो आणि जेवढं एक्सपोर्ट करतो त्याच्यामधला जो डिफरन्स होता तो $84 बिलियन होता. आता इकडे $84 बिलियन डेफिसिट आहे आणि $72 बिलियन आपण सोनं इम्पोर्ट करतोय. जर आपण 40 ते 50% कपात केली तर आपला किती मोठा परकीय चलन वाचणार आहे. आणि पंतप्रधान मोदीजींनी जे आवाहन केलं आहे ते आज महात्मा गांधी पण स्वदेशीचा नारा द्यायचे. आज पंतप्रधान मोदी काय म्हणतात, तुम्ही विदेशात नका जाऊ, पण ते असं म्हणतात देशात पर्यटनाला जा. तर आज जी जागतिक परिस्थिती निर्माण झाली आहे ते भारताला अजून त्याचा हे नको व्हायला, म्हणून त्यांनी आज हे आवाहन केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की गेले कित्येक महिने जगभरात ऑइलची किंमत ती अमेरिकेत 50% असो, साऊथ आफ्रिकेत 63% असो किंवा पाकिस्तानमध्ये 54% असो, असं असलं तरी भारतात ₹1 सुद्धा ऑइलची किंमत वाढलेली नाही आहे. आपल्याकडे सगळीकडे पुरवठा सगळीकडे सुरळीत चालू आहे आणि आपल्याला म्हणजे एलपीजी असो किंवा देशात पेट्रोल डिझेलची कुठेच कमतरता नाहीये. विलासजी, एक मुद्दा मी तुम्हाला विरोधकांचा सांगतो. मी काही जवाहरलाल नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांच्यापर्यंत जाणार नाही, कारण ते म्हणतील की अरे तुम्ही तिथून सुरू करता. मी यांना 2013ची आठवण करून देतो, जेव्हा काही आर्थिक संकट नसताना चिदंबरम साहेब म्हणाले होते की तुम्ही 1 वर्ष सोनं घेणं बंद करा. वीरप्पा मोइली साहेब म्हणाले होते की तुम्ही पेट्रोल 8 वाजता रात्री बंद करा. आणि विलासजी, काँग्रेस पार्टीनी 2005 ते 2010च्या मध्ये तेलाच्या किमती लोकांसमोर न वाढवू देण्यासाठी त्यांनी ऑइल बॉन्डचा एक स्कॅम केला. 1,48,000 करोडचे त्यांनी ऑइल बॉन्ड इश्यू केले, जे पंतप्रधान मोदीजींच्या सरकारला 3,23,000 कोटी द्यावे लागले. त्याच्यामुळे कसं आहे, काँग्रेस पार्टी हे कधीही संकटाला समोर जात नाही. त्यांनी हा जो स्कॅम केला होता ऑइल बॉन्डचा, हा आज आम्ही पूर्णपणे भरून काढलेला आहे. आणि तरी देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती 7% वरती ग्रो करते. जगभरात 2 आणि 3%चा ग्रोथ रेट आहे, तरी आज भारतात ती अर्थव्यवस्था ग्रो करते. आणि मला असं म्हणायचं आहे, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांनी एक स्टेटमेंट केलेलं आहे की आजपर्यंत जगातलं सगळ्यात मोठं आर्थिक एनर्जी क्षेत्रातलं संकट आहे. आज असताना तुम्ही मला सांगा, तुमच्या माहितीमध्ये असा कोणता काळ होता जेव्हा युरोप, अमेरिका, खाडी देश, रशिया इथे सगळीकडे युद्ध सुरू आहे? मला असं वाटत नाही वर्ल्ड वॉर 2 नंतर असा काही पिरियड आलेला आहे. तर इतकं मोठं संकट असताना भारताची अर्थव्यवस्था चांगली आहे. आणि पंतप्रधान मोदींनी काय आव्हानं केली आहे? स्वदेशीचा वापर करा, विदेशात नका जाऊ, तुम्ही वर्क फ्रॉम होम करा, तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर्स किंवा कारचा वापर करा. आज मला सांगा, 2014 मध्ये आपली जी सोलरची कॅपॅसिटी होती त्याच्यात 54 पट वाढवली आहे ना. इलेक्ट्रिक कार्स वाढल्या, आपण इथेनॉल ब्लेंडिंग केलाय. हे सगळे उपाय केले असताना देशभरातील लोकांना जर एक चांगल्या सवयींचं आव्हान केलं तर त्याच्यात वाईट काय? आणि जर सोनं खरेदी तर काय प्रॉब्लेम होणार?